अविनाश नमस्कार. नमस्कार मनोजराव, बोला. आणि तुला एक आनंदाची बातमी द्यायची आज. बोल ना. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ज्या बातम्या चालू होत्या एकत्र येणार आणि आता खरंच वाटतंय की आता होणार आहे. आता आज सामनाच्या फ्रंट पेज मध्ये एक बातमी आहे, महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार असं उद्धव ठाकरे म्हणतात. आणि एक फोटो लावलाय, तो फोटो कदाचित इतका छान फोटो येतो उद्धव आणि राज ठाकरेच्या. मला वाटतं 30 दोघं असतील, 35 आणि 38 मधले दोघं दिसतात आहे. आणि ही बातमी खरोखरच म्हणजे एक इंडिपेंडेंट अॅनालिस्ट म्हणून मला असं म्हणायचं की ही बातमी महाराष्ट्रासाठी खूप खूप आनंदाची बातमी. कारण या दोघांनी येणं हे महाराष्ट्राच्या प्राईडसाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, महाराष्ट्राच्या सेल्फ रेस्पेक्टसाठी खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ज्या तऱ्हेने आपली शिवसेना आहे, या मातीतली या मराठी माणसाची शिवसेना आहे, जे फोडण्याचं काम, जे पाप भाजपने केलंय ना, हे दोघंच भाजपला उत्तर देऊ शकतात आणि भाजपला दणका देऊ शकतात. आणि या शिंदे सेनेने जे कारनामे केले ना, तर या शिंदे सेनेचा नायनाट, हे शिंदे सेना भुईसपाट होऊ शकते हे दोघं एकत्र आले तर. आणि झालेच पाहिजे. कारण ज्यांनी तुम्हाला सगळं काय दिलं, मोठं केलं, तीच शिवसेना तुम्ही संपवायला निघाला. तर अशा लोकांना या दोघांनी उत्तर देणं खूप गरजेचं आहे. बरोबर. तर तुला काय वाटतं अविनाश याबद्दल? नाही, मुळात एक गेल्या 4-5 वर्षामध्ये महाराष्ट्राचं राजकारण जे फिरतंय ना, ते केवळ मुंबई महापालिकेभोवती होते. भाजपला ऍट एनी कॉस्ट मुंबई महापालिका ताब्यात घ्यायची, त्याच्यासाठी भाजपने शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. शिवसेना का फोडली तर मुंबईमध्ये मराठी मतांचा जो टक्का आहे, मराठी अस्मिता जी आहे, ती केवळ शिवसेना आणि मनसे या दोन्हीमुळे आहे. मनसेचा भाजपला फायदा होत होता म्हणून भाजपने मनसेला बरोबर घेतलं होतं. का तर जो मराठी मतांचं विभाजन तिथं करायचं असं भाजपची व्यूहरचना होती आणि शिवसेनेचं मुंबईमध्ये खच्चीकरण करायचं हा भाजपचा अजेंडा होता. पण आता राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या बरोबर चालले, त्याचं कारणही तसंच आहे. मग चाललेत म्हणजे ते तर होईल, निर्णय होईल त्यांचा. आणि मराठीमध्ये महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होणार. मी तुम्हाला थेट बातमी देणार असं काल उद्धव ठाकरे बोलले. आणि राज ठाकरे पण त्या बाबतीमध्ये आता बैठक घ्यायला सुरुवात करतायत. दोन्ही बाजूनी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये कधीही घोषणा होती इतकी उत्कंठ आहे. त्याचं कारणच असं आहे, शिवसेना आणि मनसे दोघांच्याही अस्तित्वाचा प्रश्न आहे. करेक्ट. भाजप ह्या दोघांनाही खच्ची करत 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 संपून टाकणार हा भाजपचा अजेंडा आहे. प्रादेशिक पक्ष नकोच असा भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांचा एक पहिल्यापासूनचा अजेंडा आहे. एक इंटरप्ट करतो फक्त की 2014 मध्ये इलेक्शन मध्ये उद्धव ठाकरे जिथे तिथे भाषण द्यायचे. आपल्या आकुर्डीमध्ये पण एक भाषण त्यांचं झालं. ते म्हटले की मोदी असं म्हणतात की ये उद्धव क्या करेगा, शिवसेना खतम कर दो, म्हणजे शिवसेना संपवायची. हा तेव्हापासून त्यांचा अजेंडा आहे. नाही, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे स्पष्ट बोलतात की हे दोन इव्हन अमित शहा सुद्धा हिंदुत्वाच्या मतामध्ये विभाजन कशाला, दोन हिंदुत्वाचे भागीदार दोन कशाला पाहिजे, शिवसेना संपवायची हा अमित शहाचा अजेंडा आहे. आणि प्रादेशिक पक्ष नकोच अशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भूमिका त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली. त्याच्यामुळे मनसे आणि शिवसेना हा मुंबईच्या दृष्टिकोनातून भाजपला सगळ्यात मोठा अडथळा ठरत होता. भाजपला जी एक हाती सत्ता घ्यायची होती, मागच्या वेळेस 85च्या आसपास जवळपास भाजपने जागा जिंकल्या. 227 मुंबई महापालिकेच्या जागा आहेत. त्याच्यापैकी भाजप जवळपास 80-85 जागापर्यंत आली. शिवसेना 2-4 जागांनी जास्त होती. परंतु भाजपने मनाचा मोठेपणा दाखवला आणि शिवसेनेला. तर मला फक्त इंटरप्ट करायचं, तुला वाटतं की आता समजा उद्धव राज एकत्र आले तर बीएमसी जिंकू शकतात? काही ना, सगळ्यात मोठं तेच महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांना आता गुदगुल्या झाल्यात. कशासाठी की अरे हे दोन भाऊ जर एकत्र येणार असतील ना तर खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये पुन्हा शिवसेना प्रस्थापित म्हणजे टिकू शकते. आणि मुंबईमध्ये जर शिवसेना किंवा मनसे दोन्ही टिकली नाही तर भाजपचा जो हिंदी मतांचा टक्का आहे, गुजराती मतांचा टक्का आहे, तो वाढेल आणि महाराष्ट्राची सत्ता एक हाती भाजपच्या हातामध्ये पुढच्या टर्ममध्ये 100% येऊ शकते. म्हणून मराठी जी माणसं आहेत महाराष्ट्रातली, ज्यांना मराठीचा अजेंडा, जसं प्रत्येक प्रादेशिक पक्षामध्ये प्रादेशिक अस्मिता आहे, तशी शिवसेनेची अस्मिता ही मराठी माणसाची अस्मिता ही राष्ट्रवादी काँग्रेस नाहीये, अजित पवारांची नाही, शरद पवारांची नाही, परंतु उद्धव ठाकरेंची. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले नेते एक एक फोडत आमदार फोडले, त्यांचे नगरसेवक फोडले, त्यांचे खासदार फोडले. असं करत आता सुद्धा भाजप त्या पद्धतीने शिवसेना पूर्ण खच्ची करू पाहते. पण एक ध्यानात घे, शिवसेना जितकी त्याचे नेते मंडळी तिकडे जातील
तितकी नवी फळी एक तयार होईल. Correct. आणि शिवसेना Correct, हा. शिवसेना फिनिक्स पक्षाप्रमाणे कदाचित मी हे प्रिडिक्शन करतोय, कदाचित मनसे आणि शिवसेना ठाकरेंची ही जर दोघं एकत्र झाले तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे गेलेले सगळे ना परत ते येतील. सगळं किटाळ आणि दोघांना उभारी येईल, परत या परत दोघांना उभारी येईल. पुन्हा नव्या दामाने उभारी मिळेल आणि नवी फील्ड तयार होईल. करेक्ट. आणि याच्यामध्ये मुंबईमध्ये जो मुस्लिम टक्का हा फार मोठा आहे, मराठी टक्का हा 27च्या आसपास आहे, 27-30% आसपास आहे. जर मुस्लिम आणि मराठी मतदार दोन्ही एकत्र करण्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एक झाले तर ते भाजपला तिथे शह देऊ शकतात. बरोबर. हे भाजपला माहिती आहे, म्हणून भाजप आतून धास्तावलेला आहे, फक्त दाखवत नाही. भाजपने आता एक सर्वे प्लॅन केला की त्याच्यामध्ये जरी उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले तर त्याचा भाजपवर विशेष परिणाम होणार नाही. भाजप तिथे मुंबई महापालिका एक हाती सत्तेत घेऊ शकते. हा जो भाजपचा सर्वे हा मला वाटतं प्लॅन सर्वे, त्यांनी ते एक वातावरण निर्मितीसाठी दिलेला तो सर्वे आहे. परंतु अंतर्गत मराठी माणसाला कोणालाही विचारा, अगदी गावाकडच्या शेतकऱ्याला विचारा किंवा मुंबईमधल्या एखाद्या माथाडी कामगाराला विचारा, तो काय सांगतो, हे दोन भाऊ एकत्र आले पाहिजेत. ही जी नॅरेटिव्ह आहे, दोन भाऊ एकत्र आले पाहिजेत, ते जर भक्कम झालं तर भाजपला मुंबई महापालिकेमध्ये सत्ता मिळवणं तितकं सोपं राहणार नाही. आणि याशिवाय काँग्रेसला वाटते की जरी ठीक आहे ऍट एनी कॉस्ट भाजप मुंबईमध्ये नाही आली पाहिजे, म्हणून काँग्रेस सुद्धा वेळ प्रसंगी इथे मनसे आणि शिवसेनेच्या ह्याला डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष किंवा पाठिंबा देऊ शकतो. काँग्रेसचं आपण नंतर बोलू. मला शिवसेना म्हणजे शिंदे सेनेचं बोलायचंय की जे हे भेड बकरीसारखे चाललंय ना शिंदे सेनेमध्ये लाईन लावलेली, हे फक्त काहीतरी पद मिळावं म्हणून, त्या दुसरं काही यांचा हेतू नाही. पण यांनी लक्षात ठेवावं, शिंदे सेना ही मुर्ग जळसारखी कधी संपल कधी डिसअपिअर होईल काही सांगता येत नाही. आणि भाजप हे सोयीचं राजकारण करेल. जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना चांगले सीट्स मिळाले कुठेही बीएमसी असू दे किंवा याच्यामध्ये, तर ताबडतोब त्यांच्याबरोबर युती करायला ते तयार होतील आणि शिंदे सेना गेली हवेत. म्हणून लक्षात ठेवा, जे जातात आहे ना त्यांनी 1000 वेळा विचार करून जावं, कारण शिंदे सेना फक्त शिंदेच्या अवतीभोवती, त्यांच्याकडे एकही नेता नाही, क्राऊड पुलर पण नाहीये. शिंदे संपले की ती सेना पण संपून जाईल. पण उद्धव ठाकरेंची सेना ही संपणारी नाहीये. तिथं आदित्य ठाकरे पण बसलाय, तिथं राज ठाकरे, नंतर राज ठाकरे टेक ओव्हर करू शकतो, राज ठाकरेचा मुलगा आहे. ही पिढ्यानपिढ्या चालल, ही शिवसेना संपणार नाही. भाजपनी किंवा कोणी पण किती पण संपवण्याचा प्रयत्न केला ना, शिवसेना संपणार नाही. या मातीतली शिवसेना आहे ती, शिवाजी महाराजांकडे इन्स्पिरेशन घेऊन तयार झालेली शिवसेना आहे. आणि ते आपला अभिमान आहे, आपला मान आहे. हे फुटीरवादींचं विसरून जावं. आपण विश्लेषण करताना त्याच्यामध्ये एक ध्यानात घेतलं पाहिजे की शिवसेनेचा प्राण हा मुंबई महापालिकेत आहे, मुंबईमध्ये. त्याच्यामुळे शिवसेना जर संपवायची असेल तर मुंबई महापालिका काढून घ्यायची, हा भाजपचा जुना अजेंडा आहे. आणि भाजपचा तो अजेंडा ओळखला म्हणून तर शिवसेना भाजपपासून फटकून बाजूला झाली, कारण आपली आत्महत्या व्हायला नको म्हणून आपला शिवसेना भाजपपासून बाजूला झाली आणि त्यांनी स्वतंत्र अस्तित्व केलं. वेळ प्रसंगी त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीशी युती केली, कशासाठी की त्यांचं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी. आता हे राज ठाकरेंना सुद्धा लक्षात आलेलं आहे की भाजप आपला वापर करून घेते, ते कोणाच्या विरोधात, आपल्या सख्या चुलत भावाच्या विरोधात, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या विरोधात, म्हणजे शिवसेनेच्या विरोधात. आणि उद्या तो वापर भाजपने करून घेतला तर भाजप एकनाथ शिंदेना भाजप जसं खच्चीकरण करून टाकलं एकनाथ शिंदेचा वापर करून शिवसेना फोडून, तसंच उद्या मनसेला सुद्धा भाजप कंडम करून टाकेल आणि शिवसेना कंडम होईल. बरोबर. त्याच्यामुळं भाजपचा अजेंडा जर सक्सेस होऊ द्यायचा नसेल तर मनसेला आणि उद्धव ठाकरेंना एकत्र येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अदरवाईज हे दोघंही संपून जातील. भाजपकडे आता मॅन मनी मसल सगळे पॉवर आहे. बरोबर, सगळे पॉवर आहे ऍट एनी कोर्नर. आणि शिंदे एकनाथ शिंदेचा ते पुरेपूर वापर करून घेतात. एकनाथ शिंदेना पण लक्षात आलंय की आपल्याकडची ताकद, आपल्याकडचे नेते, खासदार, आमदार आणि आपल्याकडचा पैसा हा भाजपला पाहिजे सत्ता मिळवण्यासाठी. आणि तो पैसा, ही ताकद सगळी ती ठाकरेंची शिवसेना, जे आपलं मूळ आहे, जे खोड आहे, ते नेस्तनाबूत करण्यासाठी भाजप आपल्याला वापरते. हे एकनाथ शिंदेच्या बाकी मंडळींना सुद्धा लक्षात आलेलं आहे. तेव्हा एकनाथ शिंदे आयत्या वेळेस काय करतील, काय भूमिका घेतील हे आता सांगता येत नाही. परंतु जर त्यांना लक्षात आलं की उद्धव आणि राज याच्या एकत्रीकरणातून ती नवीन ताकद तयार होईल आणि ती जर भाजपला शह देऊ शकत असेल तर कदाचित पुढच्या 4-5 वर्षामध्ये ही ताकद प्रादेशिक अस्मिता म्हणून ती फार मोठी ताकद उभारी घेऊ शकते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ठीक आहे, म्हणजे आता शहरीमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक
हा जो किंवा नागपूर भाजपचा बालेकिल्ला आहे, परंतु ह्या बाकीच्या अन्य शहरी भागामध्ये भाजपला शह देण्यासाठी मनसे आणि शिवसेना ही जर भरभक्कम युती, भरभक्कम मनापासून जर ते एकत्र आले आणि येतील, त्यांना येण्याशिवाय पर्याय नाही, अदरवाईज ते संपून जातील, त्याच्यामुळे ते एकत्र येतील असं आता तूर्त वाटतंय. दोघांची स्टेटमेंट, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अमित ठाकरे आणि इकडं आदित्य ठाकरे, त्या दोघांची स्टेटमेंट सगळी पॉझिटिव्ह आहे. त्याशिवाय त्यांच्या नेत्यांची स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांची स्टेटमेंट पॉझिटिव्ह दिसतंय. हे सगळं पाहिल्यावरती वाटतं. दुसरा अजून एक विषय असा होता की विधानता महाविकास आघाडीचं काम, तर मला असं सजेशन आहे की उद्धव आणि राजने काय करावं, काँग्रेसला बाजूलाच ठेवावं, फक्त सुप्रिया सुळेंना शरद पवारांच्या एनसीपीला बरोबर घ्यावं त्यांनी. कारण सुप्रियाताई तर त्यांची बहीण ती दोघांना भाऊ मानते, आपला मोठा भाऊ. सुप्रियाताईला पण काँग्रेसला घेऊ नये, बरोबर काँग्रेसला एक हात लांब ठेवावा आणि जशी गरज लागेल ना जिथे अलायन्स करता येईल, सीट आल्या इलेक्शन नंतर तेव्हाच घ्यावं. ते प्री पोल अलायन्स कुठंच करू नये की काँग्रेसवाले काय बोलतात आणि काय करतात. ज्या वेळेस शिवसेना डाऊन होती त्यावेळेस काँग्रेसवाल्यांनी साथ दिलेली नाहीये, एकही स्टेटमेंट दिलेलं नाहीये की आम्ही शिवसेनेला साथ देऊ, शिवसेना परत एकदा उभी करू. कारण काय, शिवसेनेने काँग्रेसची साथ दिली. काँग्रेसवाल्यांना डाऊट होता की शिवसेना जाईल भाजप बरोबर, पण शिवसेना गेलेली नाहीये. शिवसेना सतत काँग्रेसच्या बरोबर उभी राहिली. आणि जर महाराष्ट्रातून कोणी मोदींविरुद्ध आणि शाह विरुद्ध बोलले तर ते फक्त उद्धव ठाकरे बोललेत आणि संजय राऊतच बोललेले. बाकी काँग्रेसवाल्यांमध्ये तर दमच नव्हता बोलायच्या. हे दोघच टीका करत होते आणि हा टीका सातत्याने टीका आणि अतिशय खालच्या पातळीवर जाऊन पण संजय राऊतांनी कधी कधी टीका केलेली. उद्धव ठाकरेंनी ना सोडली एवढी पातळी, पण संजय राऊतांनी, पण त्याला पण धमक लागते ना, त्याच्यामध्ये पण ताकद लागते, हिंमत लागते, तुमच्या मनगडात ताकद लागते, ते शिवसेनेकडेच आहे. बाकी कोणी काँग्रेसवाले पण करू शकले नाहीये. काँग्रेसवाल्यांनी शिवसेनेला साथ दिलेली नाहीये, शिवसेना तोडली, इतकी वाईट तोडली बीजेपीने, पण काँग्रेसवाल्यांनी साथ दिलेला स्टेटमेंट पण दिले नाही की आम्ही तुम्हाला मदत करू. राहुल गांधी एकदाही राहुल गांधी बोलला नाही, उद्धवजी आप मत डरिये हम आपके साथ है, एकदाही बोलला नाही. एकदा ट्विट तरी करायचं रे राहुल गांधी, जे तुझ्या बरोबर उभं राहिले, कधीतरी चहा प्यायला तरी यायचं होतं मातोश्रीवर, आला नाही राहुल गांधी, काहीच वाटलं नाही राहुल गांधीला. असा कसा रे तू नेता जो तुला साथ देतो. म्हणून मला शिवसेनेला सांगायचं, काँग्रेसची साथ घेऊ नका. काँग्रेस काय ते महाराष्ट्रामध्ये गेलेली, डाऊन झाली, संपल्यात जमाय. काँग्रेसला आता उभारी येणार नाहीये दिसते. म्हणून शिवसेना आणि मनसेला उभारी येऊ शकते. आम्हाला शिवसेना आणि मनसे हवे. आम्ही दोघं पत्रकार जरी असलो तर न्यूट्रल पत्रकार आहोत. आम्हाला महाराष्ट्राचा अभिमान आहे, महाराष्ट्रीयन लोकांचा, महाराष्ट्र अस्मितेचा. आमच्या महाराष्ट्रासाठी शिवसेना आणि मनसे खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या मनोज, जरी आपण शिवसेना आणि मनसे एकत्र आली तर तिथं मुंबईमध्ये मोठी क्रांती होईल वगैरे असं म्हणत असलो तरी भाजपची सुद्धा ताकद नुसती आलीच पाहिजे एवढं तरी म्हणायचं. भाजपची ताकद मुंबईमध्ये पूर्वीपेक्षा फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, हे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याच्यामुळे शिवसेना मनसे एकत्र आली तरी सुद्धा जर भाजपने हिंदी आणि गुजराती, मराठी तसं आहे का, तसा शिवसेना मनसेचा मराठी अजेंडा आहे, तसा भाजपचा मराठी माणसाशिवाय जो टक्का आहे मतांचा, मनसे राज ठाकरेंच्या मनसेने उत्तर भारतीय मराठी किंवा उत्तर भारतीय बिहारी वगैरे यांच्यावरती जे सरदोपट केलेली, मारहाण केली, त्याच्यामुळे तो जो हिंदी भाषिक जो मतदार आहे तो राज ठाकरेच्या मनसेवर नाराज आहे ना, ते नाही कसं म्हणता येईल. आता शिवसेना जर मनसे बरोबर गेली तर तो उत्तर भारतीय मतदार हा त्या दोन्हीपासून बाजूला जाणार, तो भाजपकडे जाणार आपोआपच. त्याशिवाय मुस्लिम मतदार, आता काँग्रेसमुळं मुस्लिम मतदार हा शिवसेनेच्या बरोबर आहे मुंबईमध्ये. आता शिवसेना जर काँग्रेस पासून बाजूला गेली तर मुस्लिम मतदार तिथून तो बाजूला जाऊ शकतो. तुझे दोन्ही पण मी उत्तर देतो, त्या दोघांचं चुकीचं आहे. पहिली गोष्ट तर आहे ना, उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये पूर्ण वातावरण बदललेलं आहे. आता संपूर्ण मुस्लिम समाज हा उद्धव ठाकरेंच्या मागे, हे असं माझं अनालिसिस आहे. जे स्टेटमेंट उद्धव ठाकरेंचे पण आले त्याच्यावर तो मुस्लिम समाज पुढे येतो उद्धव ठाकरेंच्या रॅलीमध्ये, ते बघितल्यानंतर. आणि दुसरं तुझी म्हटलं ना की हिंदी लोक जे आहेत, हिंदी बेल्टवाले, ते लोक बीजेपीकडे जातील, नाही. उद्धव ठाकरेंनी त्यांची पण मनं जिंकलेली आणि निश्चितच राज ठाकरे पण आपली भूमिका थोडी मवाळ करतीलच. कारण दोघं एकत्र आल्यावर, कारण आदित्य ठाकरे पण ज्या तऱ्हेने स्टेटमेंट देतात ना हिंदी बेल्टच्या लोकांविषयी किंवा मुस्लिमांबद्दल, हे लक्षात येते की शिवसेने उद्धव ठाकरेंची भूमिका तर बदललीच, त्यांच्या मागे हिंदी बेल्टवाले पण आले, मुस्लिम पण आले, तसे राज ठाकरेंच्या पण मागे येतील. राज ठाकरे नक्कीच थोडीशी सॉफ्ट भूमिका घेतील, स्ट्रॅटेजिकली थोडे बदल करतील.
आणि मला नाही वाटत, मला सगळ्यात मोठे वास्तविक भाजपला मोठा दणका आहे, कारण देवेंद्र फडणवीस सारखा आर्टिक्युलेट माणूस एक वाक्य पण बोलत नाहीये की येऊ नये म्हणून किंवा काहीच बोलू शकत नाही, ते बोलू शकले असते.